जरा 1 मिनिटामध्ये सगळी शांतता प्रस्थापित होते। चला, आपल्या सगळ्यांचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, आपल्या सर्वांचे नेते गणेश नाईक साहेब, नगरीचे प्रथम नागरिक सुधाकरराव सोनवणे, शशिकांत शिंदे, जयदेवराव गायकवाड, चित्राताई वाघ, स्मिता पाटील, प्रमोद हिंदूराव, संग्राम गोते पाटील, ईश्वर बाळबुद्धे, संजीव नाईक, मुनाफ हकीम, संदीप नाईक, सागर नाईक, निरंजन डावखरे, आपले जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माधुरीताई सुतार, शुभांगी पाटील, सुरेश पाटील, दिनेश पारेख, जब्बार खान, राहुल शिंदे, डॉक्टर जगताप, ज्ञानेश्वर नाईक, चंदू पाटील, भरत नकाते, अशोकराव गावडे, भालचंद्र नलावडे, राम विचारे, रवींद्र तापे, महेश शिरसाट, साबू डॅनियल, सौभाग्यवती आशाताई शेखदार, मनीषाताई भोईर, शिवदासजी भोसले, नेत्राताई शिर्के, सदाभाऊ थोरात, श्यामराव महाडिक, सुरेश कुलकर्णी, अर्जुन संघवी, चंद्रकांत पाटील, परशुराम ठाकूर, अशोक वाळूंज, ज्यांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला ते युवक काँग्रेसचे जे जनरल सेक्रेटरी होते आणि आपल्या पक्षात आले असंख्य कार्यकर्त्यांच्यासह ते योगेश ठोसर, सर्वच आमच्या शीख समाजाने, जैन समाजाने, अल्पसंख्याक सहकार्यांनी आमच्या सर्वांचं स्वागत केले ते सर्व मान्यवर, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच मी आपलं मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि अभिनंदन देखील करतो। आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देखील देतो की एक चांगल्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी गणेश नाईकांच्या पाठीशी ताकद उभी केली, शक्ती उभी केली आणि त्याच्यातनं पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महानगरपालिका सध्याचं राज्यातलं देशाचं वातावरण पाहता त्याच्यातून एक चांगलं यश आपण सगळ्यांनी मिळवलं, त्याबद्दल अतिशय मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद। आज गुरुपौर्णिमा, आपल्या जीवनामध्ये अनेकांकडून आपल्याला प्रत्येक पावलावर शिकायला मिळतं। जन्माला आलेल्या पहिल्या क्षणापासून कोणी ना कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला शिकवत असतं। सुरुवातीला आईवडील शिकवतात, नंतर आपली बहीण भावंड, शाळेतले, महाविद्यालयातले शिक्षक, प्राध्यापक, आपल्या सहवासात असलेले मित्र, सहकारी, संपर्कात आलेले विविध क्षेत्रातील मंडळी, हे सगळेजण आपले तसं बघितलं तर गुरु असतात। या प्रत्येकाकडनं आपण काही ना काही शिकत असतो आणि आपल्या सर्वांच्या सुदैवाने आपले राष्ट्रीय नेते आदरणीय पवार साहेबांच्या सारख्या नेत्याच्या सहवासात वावरण्याची संधी ही आपल्याला अनेकांना मिळाली, तेव्हा खऱ्या अर्थाने ते आपल्या सर्वांचे गुरु आहेत। ज्यांनी आपल्याला वाढवलं, घडवलं, त्या सर्व गुरूंना मी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो। एक चांगला योग घडून आणलेला आहे। आज बोलत असताना प्रांताध्यक्षांनी, नाईक साहेबांनी, चित्राताईंनी, शशिकांतनी, अनेकांनी आपली आपली भूमिका मांडली, आपले आपले विचार मांडले। कशा करता हा संपूर्ण राज्याचा दौरा चालू आहे, का कार्यकर्ता हा उद्याच्या काळामध्ये काम करत असताना आपल्या नवी मुंबईमध्ये 111 साधारण वॉर्ड आहेत, त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी संघटना मजबूत असली पाहिजे, कार्यकारिणी असली पाहिजे, जिल्हा कार्यकारिणी दर 2 महिन्याला झाली पाहिजे। महिलांचं काम चित्राताईंनी त्याचा उल्लेख केला, चांगल्या पद्धतीने चाललंय, ते अधिक चांगल्या प्रकारे नेटाने पुढे जावं। युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये प्रांताध्यक्षांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की साधारण 21 ते 26 वयोगटातला हा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि सहकारी असले पाहिजे आणि साधारण 27 ते 32च्या वयामध्ये युवक अध्यक्ष त्या ठिकाणी पदाधिकारी असले पाहिजे आणि या सर्वांना घेऊन आपल्याला खऱ्या अर्थाने एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्या परिसरामध्ये मजबूत करायची, त्याच्याकरता हा मेळावा आहे, त्याच्याकरता हा दौरा आहे। आज इथं बोलत असताना अनेकांनी आपली मतं मांडली,
आपले विचार मांडले. मगाशी आम्ही प्रांताध्यक्षांचं ऐकत होतो. त्यांनी सांगितलं म्हणजे एक दादा या बाजूला, एक दादा त्या बाजूला, आम्ही मध्ये छोटा कार्यकर्ता. आता तुम्ही स्वतः बघा, तुम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी बघितलं. आम्ही आलो त्यावेळेस या छोट्या कार्यकर्त्याच्या मी डाव्या हाताला बसलो. मला मनामध्ये यायला लागलं की मी डाव्या हाताला का, मी उजव्या हाताला का. मला त्यांचा उजवा हात होतोय बाई सोडतो. गणेश नाही जरा कुठेतरी गेले की मी उठलो त्या उजव्या हाताला जाऊन बसलो. छोट्या माणसाच्या कोणी उजव्या डाव्या हाताला बसेल का. त्या छोट्या माणसा कार्यकर्त्याच्या हातात आमची उद्याची तिकीट आहे. उद्या विधिमंडळामध्ये आम्हाला जायचंय आणि उगीच आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. आम्ही शेतातली माणसं आहे. आम्हाला कळतंय कोण आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतंय आणि कोण खऱ्या अर्थाने चांगल्या झाडावर चढवतंय. परंतु नंतर पुन्हा मी उजव्या हाताला बसलो तरी देखील नंतर मोठा हार घेताना नाईक साहेब पुन्हा उजव्याला गेले. डाव्याला बसलेले तुम्ही बघा आता देखील काय ते उजव्याला जाऊन एवढा हा छोटा माणूस मोठा झाला आता काय करायचं. आणि त्या व्यक्तीचा उद्या वाढदिवस आहे. मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं, तमाम महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आरोग्य लाभावं. त्यांच्या हातून आपली राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय मजबूत व्हावी. प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्यातनं न्याय मिळावा. त्याच्यातून पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली तुमचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या राज्यामध्ये, ह्या देशामध्ये, सरकारमध्ये त्या ठिकाणी जावं. अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळावं आणि याच्याकरता परमेश्वराने त्यांना खूप आशीर्वाद द्यावे, खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना त्याच्यामध्ये ताकद द्यावी, एवढीच प्रार्थना मी प्रभूचरणी त्या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. नवी मुंबई शहराचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं तसं बघितलं तर एक अतूट अशा प्रकारचं नातं. बोलत असताना आपल्या अध्यक्षांनी पण त्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि उदाहरणाखातर त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. गेल्या 20 वर्षापासून अधिक काळ या नव्या मुंबईतल्या जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाल्यापासून त्याच्या आधी देखील विशेष करून पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय गणेश नाईक साहेबांच्या बरोबर सातत्याने त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केला. त्याबद्दल मी नव्या मुंबईच्या जनतेचा अत्यंत आभारी आहे, ऋणी देखील आहे. सन्माननीय नाईक साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहिलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देखील देतो. कारण शेवटी कार्यकर्ता हा नेत्याच्या पाठीशी उभा असणारा एक महत्वाचा दुवा असतो. कार्यकर्ता हा पक्षाचा कणापण असतो आणि त्याच्यातून अनेक उदाहरणं दिली गेली आणि ही गोष्ट खरी आहे. काल आम्ही कुठं फिरत होतो, राज्यात फिरतोय, त्यावेळेस कशा पद्धतीनं वेगवेगळ्या शहरांची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते आणि कुठेतरी मनाला वाईट वाटतं, दुःख होतं की आता 70 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाली तरी देखील बकालपणा, खराब रस्ते, त्याच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य माणसाला चांगल्या पद्धतीची घरं मिळत नाही. त्याच्यामध्ये झोपडपट्टीमध्ये कुठेतरी त्यांना स्वतःचं जीवन त्या ठिकाणी जगावं लागतं. या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि त्याला मजबूत अशा प्रकारची एक नेता असावा लागतो, एक मार्गदर्शन असावं लागतं, त्या नेतृत्वाला विजन असावं लागतं. अशी तशी कामं त्या ठिकाणी होत नाही. त्याकरता सातत्याने कुठेही गेल्यानंतर काय आपण आपल्या परिसरामध्ये आणल्यानंतर त्याचा फायदा आपल्या नागरिकांना होईल, आपल्या परिसराला होईल, याबद्दलची एक आस त्या नेतृत्वाला असावी लागते. आणि त्या पद्धतीनं गणेश नाईक साहेब काम करत असताना आपण बघतोय, तुम्ही बघताय, मी बघतोय, सगळेजण बघतात. त्याच्यात मधल्या काळामध्ये मला देखील वाईट वाटलं की इतकं चांगलं काम करत असताना इथल्या जनतेने त्यांना विधिमंडळामध्ये पाठवलं नाही. त्याच्यामध्ये संदीप त्या ठिकाणी आला, आम्ही आज एकत्रपणे त्या ठिकाणी काम करतो, परंतु असं काय घडलं की त्याच्यामध्ये नाईक साहेबांना थांबावं लागलं.
त्याच्या संदर्भामध्ये कुठंतरी याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण कार्यकर्त्यांनी पण केलं पाहिजे. कधी कधी आपण एखाद्या निवडणुकीमध्ये आता आपली ही निवडणूक वन साइड आहे अशा पद्धतीनं एक मनामध्ये भावना आणतो आणि त्याच्यातून देखील कधी कधी आपल्याला फटका बसतो. मी तर माझ्या 5-6 टर्म झालेल्या आहेत, ही 6वी टर्म. कुणी समोर उभा असला तरी राज्यामध्ये प्रचार करत असताना आपला स्वतःच मतदारसंघामध्ये तुल्यबळ उमेदवार समजूनच त्याच्या संदर्भातली बांधणी आम्ही करत असतो, त्याच्या संदर्भातलं नियोजन आम्ही करत असतो. तशी आखणी त्या ठिकाणी केली जात असते. मागे देखील असंच आपल्या तटकरे साहेबांना देखील 2-2.5 हजार मतांनी फक्त खासदारकीला पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला. मोदी साहेबांची जबरदस्त लाट. शेवटी लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल मान्य करायचा असतो. परंतु हे सगळं करत असताना आज काय अवस्था आहे? आज कुठला घटक अच्छे दिन आने वाले म्हणत असताना समाधानी. आज केंद्रात आणि राज्यामध्ये 3 वर्ष जवळपास राज्यामध्ये 3.25 वर्ष असं हे सरकार आलंय. तुम्ही मला सांगा की कुठला घटक एक तर महत्वाचा मोठा वर्ग आहे तो म्हणजे शेतकऱ्यांचा. शेतकरी समाज तुमचेही अनेकांचे शेतीशी संबंधित जरी नवी मुंबईमध्ये तुम्ही काम करत असला तरी अनेकांच्या शेतीवाडी गावाकडे किंवा त्या भागामध्ये महत्वाचं त्या ठिकाणी व्यवसाय शेती आहे. इथं माल तो येतो. आज शेतकरी तरी समाधानी. आज शेतकऱ्याला कर्जमाफीच्या करता आम्ही संघर्ष यात्रा काढली. त्याच्यातलं एक वातावरण या सरकारच्या विरोधामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्हाला 19 लोकांना निलंबित केलेलं होतं. त्यांना पुन्हा सभागृहामध्ये घ्या अशा प्रकारची आमची मागणी होती आणि त्याच्यातून सातत्याने दुष्काळ पडत होता. माझा शेतकरी आत्महत्येकरता त्या ठिकाणी प्रवृत्त होत होता. 10,000 शेतकऱ्यांनी मधल्या काळामध्ये आत्महत्या केली. आम्ही त्यांना सांगितलं की असं चित्र पुढे आलंय. त्यांना जर आपल्याला वाचवायचं असेल तर ह्यांची कर्जमाफी करा. 71,000 कोटीची कर्जमाफी युपीए सरकारमध्ये आदरणीय पवार साहेबांनी केलेली होती. हा अनुभव आपल्या सगळ्यांच्या शिदोरी होता. आणि असं असताना देखील नाही बँकांचा फायदा होईल, कशाला कर्जमाफी, त्याच्यातनं आत्महत्या कमी होणार आहे का, असली काहीतरी थातुरमातुर उत्तर द्यायचे. पण त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये शेतकरी पेटून उठला, संपावर गेला, अनेकांनी त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या यात्रा काढल्या. त्याच्यातून नाही म्हणणाऱ्या सरकारला नमावं लागलं, चुकावं लागलं आणि कर्जमाफीची घोषणा करावी लागली. अजून त्याच्यात खूप गोष्टी आहेत. हे सरकार ज्यावेळेस एखादी घोषणा करतं त्यावेळेस सहजासहजी कुणाला मिळेल अशी त्यांची भूमिका नसती. असे निकष लावतात की समोरच्याला मिळालंच नाही पाहिजे. आता तुम्ही बघा जीएसटीच्या बाबतीमध्ये काय अवस्था झाली. का देशामधला व्यापारी पेटून उठला. अहो ज्या गुजरात मधलं गुजरात मॉडेल म्हणून देशाला ज्यांनी दाखवलं आणि देशाची सूत्र हातामध्ये घेतली त्या गुजरातमध्ये जरा आज पेपर वाचा 3-3, 4-4 किलोमीटर लांबीचे मोर्चे निघाले. सगळे व्यापारी रस्त्यावर उतरले. आज इथं पुण्याचा छोटा मोठा व्यवसाय असणाऱ्या दुकानदारांनी स्वतःच्या मनाला विचारावं की 1 जुलै पासून जीएसटी लागू झालं त्याचा काय परिणाम तुमच्या व्यवसायाला झाले. महागाई कमी झाली का. आम्ही देखील अर्थमंत्री असताना त्यावेळी जीएसटीच्या बद्दलचा अभ्यास केला. मी, जयंत पाटील, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आम्ही त्यांच्या कॉन्फरन्सला जायचो दिल्लीमध्ये. परंतु युपीएच्या काळामध्ये जीएसटीचं जे बिल येणार होतं ते आणि आता आलेलं बिल ह्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्या संदर्भामध्ये 28% त्या ठिकाणी जीएसटीचा कर लावण्यात आलेला. एक देश एक कर, वन नेशन वन टॅक्स, याबद्दल दुमत कुणाचंच नाही. परंतु तसं चित्र झालंय का. आज देशात सर्वात जास्त पेट्रोल आणि डिझेल महाग कुठं असेल तर ते तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही आकडे काढा. केरळला काय, तामिळनाडूला काय, वर दिल्लीला काय, पंजाबला काय, हरियाणा काय, गुजरातला काय, सर्वात जास्त पेट्रोल आणि डिझेल आपल्याकडे महाग आहे. मग असं का होत. बाकीच्या बाबतीमध्ये देखील जीएसटीच्या संदर्भामध्ये ज्या काही अडचणी समोर आलेल्या त्याच्याबद्दल हे सरकार का बोलायला त्या ठिकाणी तयार नाहीये.
त्याच्या संदर्भामध्ये नीट माहिती द्यायला का तयार नाहीये. राज्यात देशात जीएसटी लागू झाल्यानंतर त्याची अंमलबजावणीतील त्रुटी, त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागलेले. गॅस सिलेंडर, भाज्या, जवळपास सर्व वस्तू महागलेले. काही वस्तूवर कर वाढला किंवा काहीवर कमी झाल्याचं सांगितलं, परंतु बाजारात किंवा दुकानामध्ये गेल्यानंतर सगळ्याच वस्तू जीएसटी लागू होण्याच्या आधी पेक्षा त्याच्या किमती वाढलेल्या, दर वाढलेले, तर विकले जातात व्यापाऱ्यांकडनं. त्यांनाही त्याच्यातलं नक्की काय चाललंय हे त्या ठिकाणी सांगता येत नाही. आज या जीएसटी लागू होत असला तरी या करावरून तुमच्या माझ्या देशात महाराष्ट्रामध्ये खूप मोठं गोंधळाचं वातावरण आहे. उद्योजक, उत्पादक, व्यापारी, ग्राहक, अगदी बँका किंवा सीए, चार्टर्ड अकाउंटंट यांच्यापैकी कुणालाही जीएसटी बद्दल आज खरी माहिती नाही. ज्या पद्धतीनं मधल्या काळामध्ये नोटाबंदी जाहीर केल्या त्याची चुकीची अंमलबजावणी झाली. आम्ही सगळ्यांना सांगत होतो हा चुकीचा निर्णय. त्यांनी सांगितलं नकली नोटा बाहेर काढायच्या, काळा पैसा बाहेर काढायचा. सर्वसामान्य माणसाला ते पटलं की हो बाबा आता काळा पैसा बाहेर निघाला काळा पैसा बाहेर. जे काही 14-15 लाख कोटी रुपये व्यवहारामध्ये 1500च्या नोटा होत्या सगळ्या बँकेमध्ये जमा झाल्या. मग कुठे गेला काळा पैसा? आणि त्याच्यामध्ये नकली नोटा किती मिळाल्या ते कोणीच सांगेल. आरबीआयने जाहीर करायला नको, या केंद्र सरकारने किंवा भाजपवाल्यांनी जाहीर करायला नको, किंवा हा नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर अशाच पद्धतीनं ही वस्तुस्थिती पुढे आलेली. अहो, नोटाबंदी झाल्यानंतर 2000ची नोट तुम्हाला आम्हाला पाहायला मिळायच्या आधीच नोटा, ते जे काही हल्ले करतात ना पाकिस्तानची लोक, त्या अतिरेक्यांना आपल्यातल्या काही जवानांनी मारलं आणि त्यांना तपासलं तर त्यांच्या खिशात 2000च्या नोटा सापडल्या. म्हणजे देशात सगळ्या दूरपर्यंत नोटा पोहोचायच्या आधीच त्यांना मिळाल्या. कशा मिळाल्या त्याचा तपास व्हायला नको. आम्हाला सरकारने सांगितलेलं होतं की आता अशी नोट आम्ही आणणार की ती नकली होणारच नाही, त्याची नक्कलच होणार नाही. आणि लगेच नकली नोटा आल्या. पहिल्यांदा तर अशा काही नोटा आल्या की काय काय जण म्हणले त्याला पाणी लावल्यावर ती नोट तर रंगच जातो. मी अधिकाऱ्यांना म्हणलं होते, मला असे लोक म्हणले, आमची पीडीसीसी बँक आहे की लोक म्हणतात की पाणी लावल्यानंतर त्याचा रंग जातो. त्या अधिकारी म्हणल्यावर तीच खरी नोट पाणी लावल्यावर रंग जातो ती खरी नोट. म्हणले या मला थोडी समजतात का काय करायला पाहिजे. या पद्धतीनं नाही सांगा, खोटं नाही सांगितलं पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्ही सांगितलेली भूमिका त्यावेळेस त्या व्यक्तीला पटणार नाही, परंतु नंतर शांतपणे त्यांनी विचार केल्यानंतर त्याला ते पटेल. कधी कधी लोकांना बरं वाटण्याच्या करता अशा पद्धतीनं काहीतरी सांगून वेळ मारून नेली जाते. ही पण गोष्ट आपल्या देशाच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून योग्य नाहीये. आणि त्याच्यामुळं आज या जीएसटीच्या बद्दल कुणी काही नीटपणे सांगायला तयार नाहीये. त्याच्या संदर्भातली त्या नोटाबंदीमुळे तर देशाची अर्थव्यवस्था संकटात आलेली, बेरोजगारी वाढलेली. तुम्ही सांगा ना 3 वर्षामध्ये किती तरुणांना रोजगार मिळाला? जाहीर करावं सरकारने. किती कारखानदारी आली? मला वाटतं मेक इन इंडियाचा कार्यक्रम संजीव आत्ता मला सांगत होता इथंच मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये झाला होता. पंतप्रधान आलेले होते. मग किती गुंतवणूक आली? काल नाही साहेब, तुम्ही, मी, सुनील तटकरे साहेब कल्याणला ज्यावेळेस कार्यक्रमाला चाललो होतो त्यावेळेस एका मोठ्या उद्योगपतीच्या त्या गेस्ट हाऊसला आपण सकाळी तिथं थांबलो होतो. मोठी कंपनी 4 पिढ्याचं काम करते. त्यांनी सांगितलं आमच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे, आमचा जेवढं प्रोडक्शन करतो तेवढं विक्री होत नाही. ही अवस्था आहे. अशा पद्धतीनं तरुणांना नोकऱ्या मिळणार कशा? रोजगार त्याच्यातनं कसा निर्माण होणार? याबद्दल ही मंडळी काही त्या ठिकाणी सांगायला तयार नाहीये. आणि आज एक देश एक कर एक बाजार ही संकल्पनाच या जीएसटीच्या निर्णयामुळे मुळीत निघाली का काय अशा प्रकारची शंका घ्यायला जागा त्या ठिकाणी निर्माण होते. या नोटाबंदीमुळे देखील आपली अर्थव्यवस्था संकटात आली. त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना परदेशातलाही काळा पैसा आणता आला नाही आणि इथलाही जो काळा पैसा होता असं म्हटलं जात होतं
तो सगळाच पांढरा त्या ठिकाणी काढण्यात आलेला, असं एकंदरीत चित्र त्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून आपल्याला पुढचे दिवस अडचणीचे व्हायला पाहिजे. त्याच्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्याला अधिक मजबूत केली पाहिजे. ज्या वॉर्डामध्ये आपण कमकुवत असू तिथं अधिक चांगल्या पद्धतीचं काम होण्याच्या करता, हे आता सर्व जाती धर्माचं शहर झाले, कॉस्मोपॉलिटन शहर आहे आणि त्याच्यामुळे इथं परराज्यातले पण आले आणि इतर आपल्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागातले पण लोक कामाधंद्याच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं पोटाची खळगी बांधण्याच्या करता आलेली. त्यांच्यावर काहींच्यावर डोक्यावर टांगती तलवार देखील आहे किंवा त्यांच्या घरांचं काय होणार. आता देखील काही त्या ठिकाणी निवेदन दिलं. नाईक साहेब आम्ही म्हणत होतो, बसलो होतो, नाईक साहेब म्हणले की आपण याच्यातनं मार्ग काढू. अनेक प्रकारचे 3.5 वर्षामध्ये हे सरकार आल्यापासून मुख्यमंत्र्यांनी तर येऊन जाहीर केलं, क्लस्टरचा निर्णय मी घेतला. काय घेतला, कसा घेतला आम्हाला कळायला नको का? कारण कर्जमाफीचा निर्णय घेतला तर रोज नवीन GR तुमचा चाललाय. एका म्हणतात 2012 पर्यंत, एका म्हणतात 2009 पर्यंत, एका म्हणतात की तिथपासून 2016-30 जून पर्यंत. बाकीच्यांनी काय करायचं? आम्ही त्याच्या खोलामध्ये गेलो. मागच्या काळामध्ये दुष्काळ असायचा, त्या दुष्काळाच्या काळामध्ये सरकार 50 पैसेपेक्षा कमी आणीवरी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावांच्या बाबतीमध्ये घेतलेल्या कर्जाचं पुनर्गठन करत असते. ते पुनर्गठन केल्यानंतर तो थकबाकीदार राहत नाही आणि त्याला नवीन कर्ज त्या ठिकाणी मिळतं. हे सरकारने केलं. परंतु आता इतका मोठा वर्ग तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे की त्याचं पुनर्गठन झालं आणि तो थकबाकीमध्ये धरला जात नाही, म्हणून त्याला 1.5 लाख रुपयांचा कर्जमाफीचा फायदा मिळत नाही. काय त्याचा दोष आहे? तो आता सगळीकडे गेल्यानंतर ग्रामीण भागामध्ये आम्हाला भेटतो आणि म्हणतो माझं काय, मी कुठं सांगितलं होतं पुनर्गठन करा. माझं जर थकबाकी झाली असती तर मला 1.5 लाख रुपयाचा फायदा झाला असता. असली काही शक्कल काढतात, कोण त्यांना सल्ला देते कोणास. कधी कधी आम्ही विचारलं ना, CM साहेब याचा निर्णय घ्या. थांबा, चौकशी करतो. थांबा, समिती नेमतो. थांबा, अभ्यास करतो. कशाचा अभ्यास चालला, कसला अभ्यास करतो? त्याच्या संदर्भामध्ये त्या योगी उत्तर प्रदेशमध्ये बाबा आला की झटक्यात कर्जमाफी करून मोकळं झालं. त्यांना भगवी कपडे घालणाऱ्याला अभ्यास करावा लागला, त्याला जास्त घालणाऱ्याला अभ्यास करावा. अशा पद्धतीचं जे काही चाललेलं आहे हे आम्हाला पटत नाही. आम्हाला तुम्ही पटवून द्या. तुम्ही आम्हाला सांगता की जर एखाद्यावर 5 लाख रुपये कर्ज असेल, समजा आमच्या अध्यक्षाची शेती आणि 5 लाख रुपये कर्ज, तुमच्यावर कर्ज नाही हे मला माहिती आहे, पण त्यांना सांगितलंय आधी 3.5 लाख रुपये भरा आणि मग तुमचे 1.5 लाख रुपये माफ करतो. आणि त्या शेतकऱ्याकडे 3.5 लाख रुपये भरायला असते तर कशाला तुमच्या दारात आला असता कर्ज माफ करायला? काय यांना आहे का नाही कोणाला माहिती. असं कसं ते करतात? तुम्ही त्याच्यापेक्षा त्यांचं 1.5 लाख रुपये माफ करा, भरा आणि त्यांना सांगा बाकीचं 3.5 लाख तुमच्या सोयीने तुम्ही भरून टाका. तुम्ही त्यांना द्या ना. ही कर्ज माफी आहे का कर्ज वसुली आहे तीच मला घ्यायचं. या प्रकारे तुम्ही बघा, अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकामध्ये जुन्या ज्या नोटा 1500च्या आहेत, आपल्याच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 585 कोटी रुपये. आता आम्हाला ते बेलापूरला आपल्या RBIचं तिथं ऑफिस आहे, तर बहुतेकांना सगळ्यांना सांगितलं की त्याचं असं पॅकिंग करून बेलापूरच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी पाठवून द्या. आता एवढ्या मोठे नोटा आणायच्या, आम्ही पोलिसांना सांगितलंय रक्कम आणायची, बंदोबस्त द्या, एवढी मोठी रक्कम घेऊन जायचंय आणि त्या पद्धतीने भरायचे, मग ते नवीन नोटा देणार. 8 महिने झाले जुन्या नोटा पडल्यात, त्याचं व्याज नाही, काही नाही. आता मला संजय नाईक सांगत होते की बाबा आमच्याकडे जे डिपॉझिट असतं, आम्ही 1000 कोटी रुपयाचं डिपॉझिट ह्या नव्या मुंबईकरांचं आमच्या गणेश नाईकांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेलं आहे. परंतु 5 वर्ष झाली की आम्ही पेपरला जाहिरात देतो आणि राष्ट्रीयकृत बँकांच्याकडनं जास्तीत जास्त व्याजाचा दर जो देईल त्याला नंतर ती रक्कम पुन्हा त्या ठिकाणी दिली जाते. अशा पद्धतीनं आपल्या महानगरपालिकेचा फायदा करून
जास्तीत जास्त व्याजाची रक्कम येईल आणि त्याच्यातला आणखी विकास करता येईल आणि बजेट असतं त्याच्यामध्ये देखील त्या संदर्भातला विकास करायचं अशा प्रकारचं इथं काम चाललं. म्हणजे कुठेही आणि सहकारी संस्थे बँकेमध्ये अजिबात ते पैसे द्यायचे नाही. किती जवळच्याची सहकारी संस्था असली तरी, बँक असली तरी. का तर सहकारी बँकेमध्ये कधी कधी काही वेगळे प्रकार घडतात आणि ती बँकच अडचणीत आली तर आपले नव्या मुंबईचे पैसे अडचणीत येतील. तिथं सांगली मधली वसंतदादा सहकारी बँक अडचणीत आली. सांगली जिल्ह्या परिषदेच्या आणि सांगली महानगरपालिकेचे पैसे त्याच्यात होते, सगळे पैसे अडचणीत आले. कधी काय होईल सांगता येत नाही. कारण त्याच्यामुळं एवढं दूरची दृष्टी ठेवून या परिसरामध्ये नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक चांगलं काम चाललेलं आहे. वेगवेगळ्या सहकार्यांना महापौर पद मिळतं, स्थायी समितीचं चेअरमन पद मिळतं, सभागृह नेता पद मिळतं, सभापती पद मिळतात. सगळ्यांनी व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये काम त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आणखी उत्तम पद्धतीने उद्याच्या काळामध्ये कधी आम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही जायचं म्हटलं आणि सभा घ्यायच्या म्हटलं तर तिथं सांगता आलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली महानगरपालिका नंबर 1 ची कुठली आहे तर ती नवी मुंबई महानगरपालिका आहे. विकासाच्या बाबतीमध्ये, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, त्याच्या संदर्भातल्या नियोजनाच्या बाबतीमध्ये आणि मग ती कुठल्या पक्षाची, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. त्याच्यावर याच्यातलं पक्षाचं पण त्या ठिकाणी नाव मोठं होतं, पक्षाला पण त्याचं क्रेडिट मिळतं, नेता म्हणून गणेश नायकांना पण मिळतं आणि तुम्ही सगळेजण काम करत असता, तुम्ही सगळेजण या शहरामध्ये राहत असता, त्याच्यावर तुम्हाला पण एक छाती अभिमानाने तुमची बोलून येते की नाही, सर्वात चांगल्या महानगरपालिकेच्या शहरामध्ये आम्ही सगळेजण त्या ठिकाणी राहतो. अशा पद्धतीनं आज माझे शीख समाज, माझे अल्पसंख्याक समाज, माझे जैन समाजाच्या लोकांनी पुढे येऊन ज्या पद्धतीनं आदरातिथ्य केलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, तुमचे मनापासून आभार मानतो. एक सर्व समाजाच्या बद्दल जातीय सलोखा निर्माण करण्याचं काम या परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, गणेश नाईक आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे, प्रयत्नामुळे झालेलं आहे. त्यामुळं एक चांगलं वातावरण. आता मला कोणतरी म्हणाल 48 वर्ष झाली, 2 वर्षांनी 50 वर्ष होतील म्हणले आमचे गणेश नाईक साहेबांचे संबंध. आताच कोणीतरी मला सांगत होतं. या पद्धतीनं पिढ्यानपिढ्या या सगळ्या गोष्टी आपलेपणा एक जतन करण्याचं काम हे निश्चितपणे झालं पाहिजे आणि ते त्या ठिकाणी होत आहे. आज या कार्यक्रमाचं निमित्त साधून योगेश ठोसर त्या अनेक नव्या तरुण दमाच्या कार्यकर्त्यांनी नव्या दमाच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. योगेश, मी तुम्हाला सांगू इच्छितो की निश्चितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची साधारण विचारधारा एकच आहे. आम्ही पण पूर्वी काँग्रेसमध्येच होतो, आम्ही पण त्या पक्षातनं खासदार झालो, आम्ही पण त्या पक्षातनं राज्यमंत्री झालो. परंतु स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्यावेळेस स्थापना झाली, कारण काही पक्षामध्ये ज्यांच्यात कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, त्याला संधी देण्याचं काम केलं जातं. त्याच्या पाठीमाग राजकीय पार्श्वभूमी काय ते पाहिलं जात नाही. तो गरीब असला तरी देखील चालतो, परंतु त्याची काम करण्याची चिकाटी असली पाहिजे. आणि असा कुठला पक्ष आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ही गोष्ट ध्यानात आहे. मी अलीकडचं उदाहरण देतो. धनंजय मुंडे भारतीय जनता पक्षामध्ये होते, परंतु ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये आले आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता कुणाला करायचं, अनेक दिग्गज नेते होते, परंतु साहेबांनी सर्वांशी चर्चा केली म्हणजे आपण एका तरुणाला संधी दिली आणि त्याच्यातनं धनंजय मुंडेला संधी दिली. चांगलं काम करतोय की नाही, उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी एक भूमिका विरोधी पक्षाचा नेता या नात्याने मांडतोय की नाही. शेवटी कार्यकर्ता ह्याच्यातच घडत असतो, ह्याच्यातूनच तयार होत असतो. त्याला फक्त आपण संधी दिली पाहिजे. त्याला कुठं चुकलं तर दोन नीटपणे सल्ले पण दिले पाहिजे की आता ही पुन्हा चूक होऊन देऊ नको. त्या प्रकारे आपल्याला पुढे जायचंय आणि मला महिलांना सांगायचंय, त्याच्यामध्ये युवकांना युवतींना सांगायचंय, विद्यार्थ्यांना सांगायचंय, अनेक सेल आहेत. सगळ्या सेलचे प्रमुख ज्यावेळेस व्हाल किंवा कार्यकारिणीमध्ये तुमचं नाव जाईल. आता तर काही कार्यकारिणी मला त्या ठिकाणी देण्यात आलेलीच आहे, परंतु या कार्यकारिणी व्यतिरिक्त कुणी जर राहिलेलं असेल तर अनंत सुतारजी, तुम्ही सगळेजण प्रमुख बसा, चर्चा करा आणि त्याच्यातून कुठलाही समाजातला घटक हा तिथं वंचित राहता कामा.
त्याच्यात अल्पसंख्याक समाज पाहिजे, त्याच्यात मागासवर्गीय समाज पाहिजे, त्याच्यात भटका समाज पाहिजे, त्याच्यात आदिवासी समाज काही असेल तर तो देखील त्याच्यामध्ये पाहिजे. त्या सगळ्या घटकाला महिलांना त्याच पद्धतीने प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आज महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आणि सत्तेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% जागा कोणी दिल्या? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली. पवार साहेबांनी तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यायला लावला. 33% जागा आरक्षण कोणी दिलं? पवार साहेबांचे मुख्यमंत्री असताना दिली. नेहमी पवार साहेबांनी पुरोगामी विचार डोळ्यासमोर ठेवून, शाहू फुले आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी निर्णय घेण्याचं काम केलं. आज या वयामध्ये देखील त्या ठिकाणी ते काम करतात. काल तर नाईक साहेबांनी त्यांचं वय सांगितलं, मला तर पटलच म्हटलं एवढं इतकं वय असलं तरी आज पण त्यांच्याकडे बघितल्यानंतर संजीव नाईक, संदीप नाईक आणि गणेश नाईक तिघही भाऊच वाटतात. आणि सागर आहे पण सागरने आता महापौर पद गेल्यावर त्याचे गाल मी वर आले. मला मी बघितल्या सागर म्हणलं गालफुगी आली का काय कोणाला माहिती. जरा नीट बघतोय तर जरा म्हणजे पदावर असल्यानंतर बाबा चांगला दिसत होता, आता जरा गुबगुबीत दिसायला. आणि सुतारसाहेब तुम्ही तर हाच गुबगुबीत. मित्रांनो, याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु सगळ्यांनी आरोग्य चांगलं ठेवा, व्यवस्थितपणे राहा, निर्व्यसनी राहा. त्याच्या संदर्भामध्ये मी तर आमच्या सुनील तटकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो, जे माझ्यापेक्षा वयाने लहान असतील त्यांनी सगळ्यांनी, काही जण मला म्हणतात दादा आज गुरुपौर्णिमा आहे, आम्हाला आशीर्वाद द्या. आता काय आशीर्वाद देऊ म्हणलं तुझ्या डोक्यावर. माझं एवढंच म्हणणं आहे, निर्व्यसनी राहा, कधी कुठलंही व्यसन लावून घेऊ नका. उत्तम पद्धतीचं आयुष्य जगा. आई वडिलांना पण समाधान मिळेल आणि कुटुंबाला पण समाधान मिळेल आणि सगळ्या परिवाराला समाधान मिळेल. या पद्धतीनं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काम करा. कारण आताचं सरकार हे जातीवादी सरकार आहे. तुम्ही बघा, या सरकारमध्ये अल्पसंख्याक समाज देशामध्ये एवढा वर्ग असताना एका देखील मुस्लिम समाजातल्या कार्यकर्त्याला त्यांनी मंत्री केलं नाही. परवा उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या, इतक्या मोठ्या जागा, परंतु एकाही अल्पसंख्याक समाजाला तिथं उमेदवारी देण्याच्या बद्दलची भावना त्यांच्या कोणाच्या मनामध्ये आली. असा नाही भारत पुढे जाणार. पुढे किती काही म्हणा, आज माझ्या मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार होतात, किती घटना होतात. मागाशी चित्राताईंनी सांगितलं, ह्याच आठवड्यामध्ये कोपरडीच्या जे काही घडलं, त्या निष्पाप मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला. त्या घरात आम्हाला फाशी झाली का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं ना, मी फास्ट ट्रॅक कोर्ट त्या ठिकाणी ती मॅटर घेतो आणि वाच्याचा आत निकाल लागतो. का नाही निकाल लागला? कोण याला जबाबदार? धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून त्यांनी सांगितलं, दिलं का? मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बद्दल एवढे मोर्चे निघाले, दिलं का? कुठल्याही आरक्षणाला दिलेला धक्का न लावता ओबीसी, एनटी, एसटी या कुठल्याही त्याला एससी आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मुस्लिम समाजाला दिले होतं. हायकोर्टाने मान्य केलं तरी ते काढून टाकले. असं कसं चालेल? त्याही समाजामध्ये काही वर्ग गरीब आहे ना, त्याच्या संदर्भामध्ये काहीच विचार केला जात नाही. आणि आता नवीन काढलं की आम्ही टाटा, कुठल्या टाटा कंपनीकडे दिले म्हणजे हे करायला, धनगर समाजाचा अभ्यास करायला. हा बरोबर तू म्हणता, तुझा फार अभ्यास अजित पवारांपेक्षा तुझा अभ्यास अजित पवारांचा अभ्यास कमी आहे म्हणून तो इथे, तुझा अभ्यास जास्त म्हणून त्याच्यातला गमतीचा नाही तेवढंच ब्रेकिंग न्यूज अजित पवार हाच म्हण. त्याच्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की बाबांनो, काही ना काही त्यांनी मग पाठीमागं बारामतीला ज्यावेळेस संप झालेला होता, मोर्चा झालेला होता आणि ज्यूस पाजायला मुख्यमंत्री आले होते, तेव्हा ते काय म्हणले होते, पहिल्या कॅबिनेटला करतो. मग तुम्ही अभ्यास केला नव्हता का? मग त्यावेळेस टाटा तुम्हाला आठवलं नाही? कुणी तुम्हाला काय म्हणजे सांगताना ते मिळण्याच्या करता असं काहीतरी हे केलं, ते झालं, ते आमचं झालं. आता बघा, रोज पेपरला 4 कोटी वृक्ष लागवड. कुठं झाले वृक्ष लागवड?
आम्हाला तर दाखव तरी ही झाड. परवा तर म्हणले 4 कोटी नाही म्हणले दादा, त्याच्यापेक्षा जास्त लागली. म्हटलं कुठं लागली, ती जगली तर पाहिजे. आता तुम्ही बघा, नव्या मुंबईत आल्यानंतर पूर्वीची नवी मुंबई अस्तित्वात आली, त्यावेळेस गुगलवरचा नव्या मुंबईचा फोटो काढा, आता फोटो काढा, ग्रीनरी झाली का नाही? झाडं लावली, जगवली, वाढवली, टिकवली, ही नुसतीच झाडं लावतात. आणि पुढच्या वर्षीचा पावसाळा येईपर्यंत मागचं झाड त्यांचं पार मरून जाते. त्या उन्हाळ्यात त्याला पाणीच नाही. आणि झाडं लावताना शिवसेना आणि भाजप दोघं जवळ येऊन झाडं लावतात. आता हे दोघांनी लावलेलं झाड तर त्यांनीच जागणार, कारण हा त्याला पाडत होतो, ती त्याला पाडत होतो. तुम्ही बघा कोण कुणाला काय म्हणतं, कोण कुणाला काय म्हणतं. हे म्हणजे अक्षरशः सावा गोंधळ चालला. आपल्या गावाकडचं गोंधळ बरा, परंतु यांचं रोज काहीतरी चाललंय. आणि एक वेळ आपल्याला वाचताना करमणूक वाटत असेल, पण राज्याचं नुकसान किती होतं तुम्हाला माहिती नाही. तुम्ही आता हसताय, परंतु ह्या गोष्टीचा परिणाम प्रशासनावर होतो, अधिकारी वर्गावर होतो. अधिकारी वर्गाला कळलं ना, नाही बाबा हे आता स्थिर सरकार आहे. स्थिर सरकार तितकंच महत्वाचं आहे. आज माझ्या नव्या मुंबईमध्ये विकास का झाला? स्थिर सरकार, स्थिर तिथली एकंदरीत घडी बसली. आणि याच्यामध्ये अंतिम निर्णय नाईक साहेब सांगतील तो शेवटचा निर्णय. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये मतभेद होण्याचं काही असतील, कधी सागर महापौर असताना असेल किंवा आताचे महापौर सोनवणे असताना असेल, कधी कधी काही होत असेल, परंतु त्याच्यातनं काही झालं तर शेवटी नाईक साहेब सांगतील ती फायनल पूर्व दिशा म्हटल्यावर तशा पद्धतीनं अडचणी येत नाही. मी पिंपरी चिंचवड मध्ये असताना तसंच करायचो, पुण्यामध्ये असताना तसंच करायचो. त्याशिवाय शहरं विकसित होत नाही, शहराचा कायापालट होत नाही. शहराचा कायापालट नुसते भाषण करून चालणार नाही. मागाशी आमच्या तटकरे साहेबांनी बोलत असताना सांगितलं माशांचं. आज इथं आलोय, बसल्यापासून एक माशी चिटकायला येईल का? तर स्वच्छता, दुर्गंधी नाही. दुर्गंधी असली तर माशी येते. आणि यांच्या हातात असणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सगळा राळाच, सगळा बकालपणा, सगळं चिखल. काल तर यांना प्रमोदला काही सांगितलं, थांबावं आपण नंतर बघू. अरे कधी नंतर बघू? पार त्या कल्याण डोंबिवलीची वाट लावून टाकली. आणि ज्यांच्या हातात सूत्र देतात त्यांनी काय दिवा लावला तो पाहणार. माझी पण तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला नम्रतेने हात जोडून विनंती आहे की बघत असताना जे चांगलं करत असतील त्या चांगल्याच्या पाठीशी, विकासाच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. काही काही जण तेवढ्या पुरतं बरं वाटण्याच्या करता काही घोषणाबाजी करतात, काही वेगवेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतात, मार्केटिंग करतात, जाहिरातबाजी करतात. आणि त्याच्यातून तेच तेच सारखं पाहिलं लागलं तर माणसाला मग दुसरं काही दिसत नाही. त्यातले काही प्रकार चाललेले, परंतु त्याच्यातनं आज काय अवस्था आपल्या सर्वांची झालेली. आज शिक्षकही नाराज आहेत. 3 वर्ष झाली यांचं सरकार आल्यापासून समायोजनच चाललेलं, भरतीलाच बंदी. परवा चित्रताई म्हणलं ते खरंय. मला वाटतं मला कोल्हापूरला अंगणवाडी मदतनीस कार्यकर्ते त्या सगळ्या महिला भेटायला आले होते. त्या म्हणले दादा आम्हाला तर काहीच वाढ मिळत नाही, काही नाही. त्याच्याबद्दल आज 7वा वेतन आयोग आलाय, त्याच्याबद्दल नुसतं बोललं जातं, नक्की काही सांगितलं जात नाही. तुम्ही बघा, कर्जमाफीची घोषणा झाली, घोषणा होऊन अजूनपर्यंत नक्की किती लाख, किती कोटी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा झालेला आहे, किती कोटी रुपये सरकार देणार आहे, त्याचे आकडेच पुढे येणार. काही विचार नाही. अजून माहिती मागवतो. आज कशाची माहिती मागवतो? अभ्यास चालू आहे बघा. आता बघा, तुम्हीच सांगा. या प्रकारे हे कुठंतरी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या माणसापर्यंत, ज्यांच्या मधल्या काळामध्ये मानसिकता फक्त आणि फक्त कमळाचंच बटन दाबायचं झालेली होती, त्यांना आपण पटवून दिलं पाहिजे, समजावून सांगितलं पाहिजे. आणि आपण काही चुकीचं सांगत नाही. आपण काहीतरी त्या पक्षाच्या विरोधात असल्यामुळं कुठलीही भूमिका त्या ठिकाणी मांडत नाही. उलट मधल्या काळामध्ये जीएसटीच्या संदर्भात जोपर्यंत बाहेर येत नव्हतं, जीएसटीच्या कार्यक्रमाला पवार साहेब पहिल्या लाईनीमध्ये लोकसभेमध्ये बसलेले होते. का तर 1 नेशन 1 टॅक्स याबद्दल दुमत नाही. पण जेव्हा कळायला लागलं
की आमच्या काळातलं जीएसटी या काळातलं जीएसटी याच्यामध्ये खूप फरक आहे. आम्ही त्यावेळेस गोरगरीब सर्वसामान्य माणसाचा कुठल्याही परिस्थितीमध्ये तो महागाईला सामोरं जाणार नाही, त्याला जीवनावश्यक वस्तू ज्या लागतात त्या महाग होणार नाही याबद्दलची खबरदारी घेतलेली होती. आणि आमचा जास्तीत जास्त टॅक्स त्यावेळेस तटकरे साहेब 18% होता, त्यांनी 28% दिला. हे जे काही वेगवेगळे प्रकार चाललेले किंवा तुम्ही बघा आता मधी बोलत असताना एवढी टूर घेतली तरी रडतात साली. कोण? रावसाहेब तांबे. अरे रावसाहेबा, तुम्हाला कुणी मतं दिली? शेतकऱ्यांनी दिली, त्यांना तुम्ही साले म्हणता. दानवेंनी असं वागणं बरं नव्हतं, असं बोलणं पण चांगलं नाही. माधव भंडारी तर मध्ये म्हणले शेतकरी संपावर गेले म्हणून काय फरक पडणार आहे, काय बिघडत नाही. म्हणजे बाहेर मागू. अरे काय बाहेर मागू, काय बाहेर काय मागू. त्याच्या संदर्भामध्ये अनेक अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला सगळ्यांना देता येतील. त्याच्यामध्ये गोपाळ शेट्टी तर ते खासदार मुंबईचे शेतकऱ्यांची आत्महत्या ही म्हणजे फॅशन. त्यांना काही थोडी तरी जनाची नाही मनाची फॅशन. तुम्ही कुणाशी बोलता, कुणावर बोलता, ठीक आहे ना, तुम्हाला खासदार तुम्ही आहात, परंतु तुमची एवढी सत्तेची मस्ती डोक्यामध्ये नका शिकून. जी लोक निवडून देतात ती लोक पाळतात देखील, ही उदाहरणं आपल्या देशामध्ये. त्याच्या संदर्भामध्ये ते राधा मोहन सिंग कृषी मंत्री, ते तर किसान ड्रग्स और नामर्दी की वजह से आत्महत्या कर रहे. वारे कृषी मंत्री. आणि आपल्या कर्जमाफीच्या वेळेस आपले राज्यातले कृषी मंत्री कुठे गेले कुणाला माहिती, ती तर कुठे दिसेनातच आपल्याला. या प्रकारे जो कार्यक्रम चाललेला आहे तो तुमच्या माझ्या राज्याला अधोगतीकडे नेणार आहे, पाठीमागे नेणार आहे, राज्याचं नुकसान करणार आहे, आपल्याला विकासापासून वंचित करणार आहे. त्याकरता आता प्रांताध्यक्ष आणि राष्ट्रवादी ह्याच्या पाठिंबाच्या काळामध्ये काय इतकं लक्ष दिलं गेलं नाही, कारण 15 वर्ष आपण सरकारमध्ये होतो. त्याच्यामुळं सरकार, पालकमंत्री सगळे आपल्या विचाराचे असायचे. त्यांना ते काम करत करत संघटनेचं काम चालायचं. आता आपण केंद्रात राज्यात सत्तेवर नाहीये. आता गेल्या 2.5-3 वर्षामध्ये अनेक चुकीच्या घटना घडत चाललेल्या आहेत. त्याच्यात रोज नवीन नवीन भरच पडत चाललेली. आणि त्याच्यामुळं आता ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना अधिक मजबूत करून आपल्याला पुढे जायचं. कुठल्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांची टीम एवढी चांगली असली पाहिजे की पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्यांना कोणी उमेदवारी लोकसभेला विधानसभेला त्या ठिकाणी देईल त्या पद्धतीनं ते उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होऊन पुन्हा एकदा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिथं सत्तेवर आली पाहिजे. निर्णय प्रक्रियेमध्ये तिचा सहभाग त्या ठिकाणी झाला पाहिजे. याच बद्दलची आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल तुमच्या सगळ्यांची मदत पाहिजे. तुमचे सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा त्या ठिकाणी पाहिजे. कुठं काही वाद होत असतील, कुठं भांड्याला भांडं लागतं, कधी कधी एखाद्या वादामध्ये मी चांगलं काम करणार असेल किंवा सागर चांगलं काम करणार असेल, पण एका सागरला मिळालं तर मला पण एकदम दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यालाही दुसरीकडे कुठंतरी सामावून त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. आता आपलं युवकांचं काम बघणारा आपला राहुल नाही सूरज पाटील हा त्यांनीच मला सांगितलं आता मी आता 37 वर्षाचा झालो. त्याचंही काम चांगलं आहे, परंतु आता वय त्याला सांगताय की आता तू युवकात राहू नको, आता तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्याच्यामध्ये अनंत सुतार आणि बाकीचे सगळी टीम काम करते तिथं तुम्ही लोकांनी गेलं पाहिजे. ज्यांचं 35च्या पुढं वय जाईल आणि जो चांगला ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे त्याला बाजूला नाही ठेवायचं, त्याला आपल्याला अनंत सुतार तुमच्या टीम मध्ये त्या ठिकाणी घ्यायचं. या प्रकारे विद्यार्थ्यांमधला 27च्या पुढे गेला की तो युवकांच्या मध्ये घ्यायचा, युवकांचा साधारण 35च्या पुढे गेला की तो आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ज्याला फादरबॉडी आपण म्हणतो तिथं त्या ठिकाणी घ्यायचा. बाकीचे सामाजिक न्याय सेल, ओबीसी सेल, भटका सेल, महिला युवती हे सगळे डॉक्टर, वकील असे अनेक प्रकारचे सेल आपले त्या ठिकाणी आहेत. अपंग सेल आहे, कामगार सेल आहे आणि त्या सगळ्या सेलमध्ये आपल्याला ज्यांना ज्यांना आवड असेल त्यांनी त्या ठिकाणी त्यांना सामावून घेण्याचं काम
आणि याच्याकरता अनंत सुतार आपल्याला मुदत 31 जुलैपर्यंतचीच आहे. कारण आता तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याच्यामध्ये अजून काही ठिकाणी पूर्ण कार्यकारिणीची जी संख्या असते ती दिसत नाही आणि त्याच्यामुळं त्याच्या पाठीमागच्या काळामध्ये तशा पद्धतीनं प्रांताध्यक्षांनी कधी किंवा राज्याच्या स्तरावर आढावा झालेला नव्हता, त्यामुळे चालून गेले. आता मात्र 2-2.5 महिन्यांनी पुन्हा आम्ही लोक येणार. हे सगळं झाल्यानंतर पवार साहेबांचे 2 दिवस घेऊन आपल्या शेजारच्या रायगड जिल्ह्यामध्ये 2 दिवसाचं चिंतन शिबिर आहे, पण ते लिमिटेड लोकांचं आहे. त्याकरताची नावं आपलं प्रांतिक लेवलला त्या ठिकाणी काढली जातात. नंतरच्या काळामध्ये मग आपल्याला पण जिल्हा स्तरावरची शिबिरं त्या ठिकाणी घ्यायची. आपलं वक्ता प्रशिक्षण हा पण एक सेल आहे. त्याच्यातनं पण चांगले चांगले वक्ते उद्याच्या काळामध्ये तयार झाले पाहिजे. ही पण पक्षाची त्या ठिकाणी भूमिका आहे आणि सगळ्यांनी तिथं संधी दिली जाणार. कारण प्रत्येक वेळेस आम्हीच त्या ठिकाणी यायचं, आम्हीच बोलायचं. त्याच्या संदर्भात नवी चेहरे, नवे सहकारी आणि हे सगळे पदाधिकारी नेमत असताना अनंत सुद्धा काही झालं तरी त्या लोकांची जनमानसामध्ये त्या कार्यकर्त्याची त्या पदाधिकाऱ्याची प्रतिमा स्वच्छ असली पाहिजे. व्यवसाय चांगले असले पाहिजे. 2 नंबरचा व्यवसाय करणारा अजिबात आपल्याला जवळ नको. किंवा काही कारांना सवय असते नुसतंच लेटर हेड छापायचं आणि मग सांगायचं चल तुला आत्ता लावतो इकडे 5 लाख रुपये ते म्हणतात. ते 5 लाखही जातात, ते लावणंही जातं, सगळंच जातं, सगळेच पक्षाशी बदनामी होती. अशी जी या टोपी घालणारे किंवा आमच्या ग्रामीण भागात ह्या बोटाचा थोका त्या बोटाला लावणारे अशी जी काही चित्राबा असतात ती आपल्याला अजिबात नको. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं महिला पदाधिकारी नेमत असताना किंवा आमचे बाकीच्या सगळीकडे सेलचे प्रमुख पदाधिकारी नेमत असताना कुणाकडेही त्यांना नेमल्यानंतर इतरांनाही वाटलं पाहिजे की आपण जाऊन त्या संघटनेचं सदस्यपद घ्यावं. आता 1 तारखेपासून कालच्या 1 जुलै तर काहीतरी महिनाभर 18 वर्ष पूर्ण झालेल्यांची नोंदणीचा कार्यक्रम सुरू झाला. मतदार नोंदणी जे 18 वर्षाची मुलं मुली झालेली असतील त्या सगळ्यांना आपल्याला मतदार यादीत त्यांचं नाव कसं येईल त्याही बद्दल आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करा. आणि आता सभासद नोंदणीचा पण कार्यक्रम त्या ठिकाणी घेईल. एकंदरीतच सगळ्यांनी मिळून मिसळून अतिशय चांगल्या पद्धतीनं एक उत्तम प्रकारचं वातावरण हे नव्या मुंबईच्या परिसरामध्ये निर्माण करावं अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो.